वाढत्या उष्म्यासंदर्भातली मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये उष्णतेची लाट आली आहे। तापमानाचा पारा 40च्या उंबरठ्यावर गेला आणि उन्हाच्या झळा आणि उकाड्याने महामुंबईकर आता हैराण झालेत। मुंबईचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललाय। आठवड्याची सुरुवात सुद्धा उष्णतेच्या लाटेने झाली आहे। काल मुंबईचा पारा 38.4 अंश सेल्सिअस होता, तर आजही मुंबईचा पारा हा 38 अंशांवर असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। पूर्वेकडून कोकणाकडे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महामुंबईसह लगतच्या परिसरामध्ये उष्णतेची लाट आली आणि दुसरीकडे कोकण सुद्धा चांगलंच तापू लागलाय। तर मुंबईचा पारा गेले काही दिवसांपासून सातत्याने चढलेला आपण पाहतोय आणि दिवसेंदिवस आता हा उष्मा आणखी असाच वाढत जाणार आहे। त्या मुंबईकरांनी सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येते। मुंबईकरांना सध्या घामाच्या धारा वाहू लागलेल्या आहेत। उष्णता गेले काही दिवसांपासून सातत्याने वाढताना आपण पाहतोय। तर कुठे किती तापमान आहे एकदा आपण पाहूया। सांताक्रूज 38.4 अंश सेल्सिअस, कुलाबा 35.9, ठाण्यामध्ये 39.8 अंश सेल्सिअस, डहाणूमध्ये 35.6 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे। रत्नागिरीमध्ये 34.6, अलिबागमध्ये 34.1। तर मुंबईसह कोकण सुद्धा कसं तापलंय हे आपल्याला यावरून पाहायला मिळत आहे। तर वाढत्या उन्हाच्या या कडाक्यामध्ये काळजी नेमकी काय घ्यायची, तर भरपूर पाणी प्या। आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी काय काय उपाय करायचे, साधे सोपे उपाय आहेत। शरीरातल्या पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नका। थोडं पाणी सातत्याने पीत राहा। लिंबू सरबत, ताक आणि नैसर्गिक पेयांचा वापर करा। दुपारी 12 ते संध्याकाळी 4 दरम्यान घराबाहेर पडू नका। उन्हाची तीव्रता या काळामध्ये सर्वाधिक असते। बाहेर जाताना सुती कपडेच वापरा। सुती कपड्यांमधून उष्णता कमी लागते। डोक्याला रुमाल किंवा टोपी जरूर वापरा आणि डोळ्यांच्या रक्षणासाठी गॉगल वापरा।